नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक हायस्कूल लिंबायत सुरत, विषय मराठी, इयत्ता 12वी, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, विषय शिक्षक श्री H.M. पाटील सर. आज आपण आपल्या 12वीच्या मराठीतील 12वी कविता मनाचा दगड आरती प्रभू या कवींची अभ्यासणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकातलं पेज नंबर 50 हे ओपन करायचे आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कविता आहे मनाचा दगड. मनाचा दगड म्हणजे काय? आपलं मन घट्ट करणे. कवी आहेत आरती प्रभू. जन्म आहे 1930, मृत्यू आहे 1976. आरती प्रभू हे नाव जर आपण लक्षात घेतलं तर टोपण नाव आहे. कवींचं संपूर्ण नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. म्हणून कवी हा पुरुष आहे आणि नाव टोपण नाव श्री आरती प्रभू असं घेतलेलं आहे. जसं आपण एका कवीच्या बाबतीत लक्षात घेऊ शकतो कुसुमाग्रज. हे सुद्धा विवा शिरवाडकर त्यांचं नाव, परंतु कवितांचं लेखन, कविता संग्रहांचं लेखन त्यांनी आपली बहीण कुसुमीच्या आग्रहाने तयार केलेलं होतं, म्हणून कुसुमाग्रज. तसं आरती ही चिंतामण खानोलकर यांची बहीण असल्यामुळे त्यांनी तिच्या नावाने टोपण नाव हे कवितांना घेतलेलं आहे. कविता लक्षात घ्या. मनाचा दगड म्हणजे मन घट्ट करणे. अतिशय सुंदर अशी कविता आरती प्रभूंनी आपल्याला अभ्यासनासाठी दिलेली आहे. बघा, कवीने ही कविता आपल्याला नक्षत्रांचं देणं या काव्यसंग्रहामधून दिलेली एक कविता आहे. या कवितेमध्ये कवीने माणूस जो जन्म घेतो आणि मरतो, यामध्ये जे आयुष्य आणि जीवन जगत असतो, या जगण्यामधील एक सत्य दुःखता आपल्यासमोर प्रकट केलेली आहे. बघा, कवितेचं पहिलं कडवं. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पासा आता कड्या आणि थोडी ओली पाने. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचं देणं. नक्षत्र म्हणजे काय? हे आकाश किती सुंदर आहे मित्रांनो. आकाशामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, चांदण्या आहेत. आकाशातील सूर्य आपल्याला प्रकाश देतो, चंद्र आपल्याला रात्रीची रचना घडवत असतो, म्हणून दिवस आणि रात्र होत असतात. आपण याच्यामध्ये एक माणूस जन्म घेत असतो आणि या आकाशाला, या नक्षत्राला काहीही देऊ शकत नाही. ही खंत कवीने व्यक्त केलेली आहे की गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. कारण माणूस कसा असतो, जन्माला आला, 1 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा झाला, आज माझं 70 वय. आणि हे सूर्य चंद्र हे आकाश आपल्यासाठी वर्षानुवर्ष सर्व पृथ्वीला देत राहत असतात. म्हणून जन्माला आलेला माणूस त्याला काही देऊ शकत नाही. ही खंत कवीने सांगितलेली आहे की तू मला या सृष्टीमध्ये जन्म दिलास, पण नक्षत्रांना मी काहीही देऊ शकलो नाही. माझ्यापासून आता कड्या आणि थोडी ओली पाने. कवी काय म्हणतात? माझ्याजवळ काही शिल्लक आहे का? नाही. फक्त काय आहे? थोड्या कड्या आहेत आणि थोडी पानं आहेत. त्या व्यतिरिक्त मी तुला काही देऊ शकत नाही. आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त. प्रत्येक माणूस या सृष्टीमध्ये जन्म घेतो, एक दिवस जन्माला येतो आणि एक दिवस मरतो, आणि त्याच्यामध्ये जे जगतो ते प्रत्येकाचं आयुष्य असतं. म्हणून कवी आरती प्रभूंनी सांगितलेलं आहे, प्रत्येक जण जन्माला येतो तेव्हा कसा येत असतो? हसत येत असतो आणि जगत असतो. प्रत्येकाला माहिती असतं का मी 30 वर्ष जगणार, 50 वर्ष जगणार का 100 वर्ष जगणार. प्रत्येक जण जन्माला येतो काही श्वासांसाठी फक्त जगत असतो. जेवढे दिवस तो जगला, श्वास चालले, तेवढं त्याचं आयुष्य असतं. म्हणून कवी स्वतः म्हणतात की मी हसत आलो काही श्वासांसाठी. दिवसांचे आता होजे, रात्र रात्र सोशी रक्त. बघा कसे शब्द कवींनी वापरलेले आहेत की माणूस जन्माला येतो, बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्वाकडे जातो. तेवढ्या कालावधीमध्ये तो किती क्रिया करत असतो. शिक्षण घेतो, लग्न होतो,
नोकरी, जबाबदारी आणि मग कुटुंब. कुटुंब ही काही साधारण वस्तू नसते. कुटुंबाला चालवण्यासाठी माणसाला प्रत्येक दिवसाला कष्ट करावं लागतं, प्रत्येक महिन्याला घर चालवावं लागतं. 365 दिवस आणि जेवढा जगतो तोपर्यंत तो कुटुंबासाठी जगतच असतो. प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, नोकरी सारखी नसते, प्रत्येकाच्या कुटुंबातल्या दुःख यातना या सारख्या नसतात. म्हणून प्रत्येक मनुष्य हा वेगळ्या पद्धतीने जेव्हा जगत असतो, जगत असताना दुःख यातना आणि संकटांमधून जात असतो. ह्या दृष्टिकोनातून कवींनी या 2 ओळी दिलेल्या आहेत की दिवसांच्या आता हो जे रात्र रात्र सोशी रक्त. बघा, कारण ते आयुष्य जगत जगत प्रौढत्व म्हातारपणाकडे आलेले आहेत. म्हणून कवी असं म्हणत आहेत की दिवसांचा आता मला काय झालेलं आहे, ओझं झालेलं आहे. आणि रात्र मला कशी वाटत आहे, शोषी रक्त. म्हणजे जणू काही माझं रक्त ती शोषत आहे. कारण माणूस जेव्हा कुटुंबामध्ये आपला संसार चालवण्यासाठी अपार असे कष्ट करत असतो आणि जेव्हा तो कुटुंबाच्या पूर्ण गरजा पूर्ण करू शकत नसतो, त्याला खंत वाटत असते. अनेक असे लोक आहेत, पगार पुरत नाही, पगार व्यवस्थित असतो, अचानक दुःख येतात, संकट येतात, यातना येतात. त्यामध्ये त्याच्या स्वतःवर काय होत असतं, दिवसांचं ओझं होत असतं आणि रात्र त्याला झोपू देत नसते. बघा मित्रांनो, जीवन जगणं काही साधं आणि सोपं नसतं. तुम्ही आज शिक्षण घेत आहात, पुढेही जबाबदारी स्वीकारायची आहे आणि कवींच्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे दिवस काढायचे आहेत. म्हणून कवी म्हणतात की मला काय झालं, रात्र रात्र सोशी रक्त. तिसरं कडवं बघा, आता मनाचा दगड घेतो कन्न तुशाला. कन्हे म्हणजे काय, त्रास होणे. मग शेवटी माणूस काय करत असतो, त्याच्याकडून जेव्हा काही गरजा पूर्ण होत नसतात आणि त्याला दिसत असतं की मी पूर्ण करू शकत नाही, तो आपलं जीवन जगणं थांबवत असतो का, नाही. अनेक असे लोक आहेत की 25,000, 30,000, 40,000 पगार आहे, पगार पुरत नाही. कुटुंबाच्या गरजा, मुलांचं शिक्षण, होणारा खर्च, मध्ये येणारा दवाखाना, आपले नातेवाईक, अनेक अडचणी संसारामध्ये असतात. काही वेळेला त्याच्यावर बोजा होत असतो, कर्ज होत असतं, यातना होत असतात. मग तो जगणं सोडून देतो का, नाही. कोणाकडून उसने घेईल, व्याजाने घेईल, कर्ज करेल. म्हणजे तो काय करेल, मनाचा दगड करेल. कारण तो रिकाम्या भात्यासारखा असतो, स्वतः ते पूर्ण करू शकत नाही. ते ॲडजस्टमेंट करतो, मनाला काय करतो, तो घट्ट करतो आणि जगत राहतो. कन्न तुशाला. उशाला म्हणजे काय, डोक्याला. आपण उशाला अर्थ लक्षात घेतो. प्रत्येक माणूस झोपतो त्यावेळेला डोक्याखाली काहीतरी घेत असतो, त्याला उशे म्हणत असतात. कारण आपला रक्तपुरवठा, आपण डायरेक्ट बिना तक्क्याचं कुस्तीचं झोपू शकत नसतो. कारण मानेचा आणि डोक्याचा आणि शरीराचा बॅलन्स ठेवण्यासाठी आपण काय करतो, उशी तक्क्या घेत असतो आणि ही रात्रीची झोप असते. त्यावेळेला कवी म्हणतात की मी आता मन घट्ट केलेलं आहे आणि झोप लागत नाही, म्हणून मी काय केलेलं आहे, मनाचा दगड केलेला आहे. होते कड्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा. बघा, निर्माल्य या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आपण कोणत्याही देवाची पूजा करतो त्यावेळेला आपण त्याला काय वाहत असतो, वनस्पतींची पानं, फुलं आणि फळं वाहत असतो. बघा, आपण पूजा करतो त्यावेळेला आपली पोझिशन कशी असते, फुलं वाहणं, पानं वाहणं आणि फळं चढवणं हे आपण प्रसन्नतेचं प्रतीक आणि फार शुभ समजत असतो. परंतु आपण देवाला जो हार चढवतो तो आज चढवला, मग तो आपण तसाच राहू देतो का 2, 4, 8 दिवस, नाही. दुसऱ्या दिवशी आपण त्याला बाशी म्हणतो. ते फुलं सुकून जातात, ते निरर्थक होतात, त्याला आपण काढून घेतो आणि दुसरा चढवत असतो. म्हणून पुढच्या 2 ओळी लक्षात घ्या, कड्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा. बघा, म्हणजे जे फुलं, जे फुलहार, जे फळं आपण देवाला चढवतो
ते एखाद्या वृक्षापासून, एखाद्या वनस्पतीपासून येतात. ते फुलं, कळी यांच्यापासून तयार होत असतात. बघा, आपण एखाद्या देवाला हार चढवतो, तो हार कुठून येतो? एखाद्या फुलांच्या झाडांपासून. त्या झाडाला कड्या संध्याकाळी येतात, सकाळी फुलं येतात. ते फुलं तोडले जातात, त्याचा हार बनवला जातो. तो हार आपण किती प्रसन्न मनाने चढवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला उतरवून घेतो. कारण त्याचं निर्माल्य झालेलं असतं, ते सुकून गेलेले असतात, त्यांचं महत्त्व कमी झालेलं असतं. तसा माणूस असतो, जन्माला येतो, वाढत जातो या फुलांसारखा, कड्यांसारखा, आणि काय होतो? निर्माल्य होतो, सुकून जातो, त्याचं महत्त्व कमी होतो, तो प्रौढत्वाकडे जातो. आणि पानांचा पाचोळा. बघा, एखादं झाड असतं, झाडावर पानं हिरवीगार आपल्याला फार सुंदर वाटतात. काय मस्त झाड आहे, काय सुंदर झाड आहे, काय सुंदर वृक्ष आहे. परंतु त्याच झाडाची पानं जेव्हा अंगणामध्ये पडत असतात, त्यावेळेला आपण झाडू मारतो आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये भरतो. तो पाचोळा असतो, त्याला महत्त्व नसतं. म्हणजे झाडावर त्याला महत्त्व असतं, पण खाली पडले तर कचरा होतो. हाराला चढवताना महत्त्व असतं, पण दुसरा दिवस गेला तर आपण सुकल्यामुळे काढून घेतो. म्हणून हे आयुष्य आहे. या आयुष्याचा सुंदर असा अर्थ आरती प्रभूंनी या कवितेमध्ये दिलेला आहे, की जीवन जगताना हे सत्य आहे की अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारच्या यातना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून त्यावेळेला माणसाने कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता आपण काय केलं पाहिजे? मनाचा दगड केला पाहिजे, मन घट्ट केलं पाहिजे आणि आयुष्य सुंदर रीतीने जगलं पाहिजे. जो माणूस मनाचा दगड करू शकतो, तो अनेक संकटांवर मात करू शकतो, दुःखाला सामोरे जाऊ शकतो आणि आपलं जीवन यशस्वी जगू शकत असतो. असा संदेश या कवितेमधून आरती प्रभूंनी आपल्याला दिलेला आहे. कविता या ठिकाणी पूर्ण झाली. म्हणून या कवितेवरील जे काही स्वाध्यायरूपी प्रश्न आहेत ते तुम्ही गृहपाठाच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवून घ्यायचे आहेत.